शेतात काम करताना डोळ्याला काडी लागली किंवा माती गेली तर साधी जखम समजून दुर्लक्ष करू नका। या काकांना 4 दिवसापूर्वी डोळ्यात माती गेली आणि त्यांनी डोळा चोळला। होईल बरे म्हणून दाखवले नाही, मेडिकल स्टोअर मधून ड्रॉप्स घेऊन घातले। आता पहा त्यांच्या डोळ्यात बरोबर सेंटरला हा अल्सर झालाय, शिवाय डोळ्यात पस पण भरलाय। डोळा लाल होणे, टोचणे, दुखणे, सतत पाणी येणे, फोटोफोबिया म्हणजेच लाईटचा त्रास होणे या गोष्टी होत असतील तर लगेचच आय सर्जनना कन्सल्ट करा। ही फंगल कॉर्नियल अल्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात। वनस्पतीजन्य व्हेजिटेटिव्ह ट्रॉमा नंतर बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो। कोणतीही फंगल इन्फेक्शन ती स्किन किंवा डोळ्याची सुद्धा ट्रीट करायला खूपच डिफिकल्ट आहेत, शिवाय बरे व्हायला सुद्धा खूप वेळ घेतात। त्यांना विगरस ट्रीटमेंट ही लागते। वेळीच उपचार न केल्यास डोळ्यांमध्ये कायमस्वरूपी ओपॅसिटी येते आणि दृष्टीही कमी होते। दुर्लक्ष करणे आयुष्यभर त्रासाचे होऊ शकते। डोळ्यांना कोणतीही इजा झाल्यास आय सर्जनना एकदा नक्की कन्सल्ट करा। मेडिकल स्टोअर्स मधून औषधं घेऊन वापरू नका। कोणतीही इजा झाल्यानंतर स्टिरॉइड ड्रॉप्स अजिबात वापरू नका आणि हो, डोळे अजिबात चोळू नका।